चला दुसऱ्या दिवसाची हंपीची सुरुवात आपण करू मातंग हिल ह्या भागाने. मातंग हिल हे हंपीतले सर्वात उंच शिखर आहे आणि जिथून आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्त खूप छान दिसू शकतो. सूर्योदय सूर्यास्त बघण्यासाठी तुम्ही मार्च ते ऑक्टोबरमध्ये या, त्यावेळेस हे खूप सुंदर आहे. अन्यथा इथे धुके असल्यामुळे तुम्हाला कदाचित दिसणार नाही. खाली जे तुम्ही दिसताय ते आहे अच्युतराय टेम्पल आणि तेही खूप सुंदर आहे. जेव्हा मी इथे ट्रेक करून गेलो आणि त्याच्यानंतर जेव्हा उतरलो, मी ह्या भागालाही भेट दिलेली आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. सो इथून एक सुंदर तुंगभद्रेचाही नजारा दिसतो आपल्याला आणि खूप सुंदर असं छान सकाळी वाटतं इथे. खूप मध्यम आकाराचा ट्रेक आहे, तुम्ही नक्की या. वरती गेल्यावर तुम्हाला वीरभद्र जे शंकराचं रूप आहे त्याचं हे जुन्या काळातलं एक मंदिर पण आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. मातंग हिल पासून जेव्हा तुम्ही विरूपाक्ष मंदिराकडे जाता तेव्हा तुम्ही दोन्ही रस्त्याच्या बाजूला जे दुकानांचे अवशेष दिसतात, ह्या दुकानांमध्ये कधी काळी हिरे, माणिक, मोती यांचा व्यापार चालत असे. विचार करू शकता त्यावेळेस हे किती समृद्ध असं राज्य असेल. श्री कोदंडराम मंदिर हे विरूपाक्ष मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर. स्थानिक आख्यायिकानुसार ज्या ठिकाणी भगवान रामाने वालीचा वध केला आणि त्यानंतर सुग्रीवाला किष्किंधेचा राजा म्हणून राज्याभिषेक केला, त्याच ठिकाणी हे मंदिर उभारले आहे. असेही मानले जाते की सुग्रीवाने डोंगरावरील एका नैसर्गिक शिळेतून राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती कोरल्या होत्या आणि त्या ठिकाणी देवतेंच्या पूजेसाठी हे मंदिर बांधले होते. त्यामुळे हे मंदिर रामायणाच्या काळापासून या ठिकाणी उभे आहे. या मंदिरात भगवान रामासमोर सुग्रीवाची मूर्ती नतमस्तक अवस्थित आहे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण भगवान रामाला समर्पित मंदिरांमध्ये सामान्यतः हनुमानाची मूर्ती असते. मातंग हिलच्या शिखरावरून जे मंदिर आपण बघितले होते ते होते अच्युतराय मंदिर. 1534च्या सुमारास हे मंदिर बांधलेले असं सांगण्यात येतं आणि हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. ज्याचं बांधकाम जर तुम्ही बघाल तर हे विजयनगरी शैलीतले बांधकाम आहे. उंच गोपुरामधून तुम्ही जसे आतमध्ये प्रवेश करता, तुम्हाला मंदिराचे प्रत्येक भागावर सुंदर असे शिल्प कोरलेले दिसते आणि शिल्पकला ही हंपीमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बघायला मिळते. तसंच जर तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं असेल तर सकाळी 7:30-8ला या. ह्या ठिकाणी कोणीच नसतं आणि खूप छान असं वातावरण असतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट नीट अनुभवायला मिळेल. खूप सुंदर असं ठिकाण आहे. नक्की 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 ह्या स्थळाला भेट द्या. पुढचं ठिकाण होतं विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिरासाठी तिथे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, पण आम्ही पायी चालत गेलो, रस्त्याचा अनुभव घेत गेलो. विठ्ठल मंदिर हे हंपीतलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे का हे आपण पुढे बघणारच आहोत. सो विठ्ठल मंदिर हे खूप सुंदर आहे. फक्त इथे देवाची मूर्ती नाही आहे, तिथे पूजाही होत नाही. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये प्रवेश करता, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दिसतं ते इथले भव्य शिल्प आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं चॅरियट. आपण जो 50च्या नोटेवर चॅरियट बघतो तो दिसतो.
ह्या मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे शिल्प कोरले आहेत जे रामायणाशी निगडीत आहे. तर तुम्हाला नक्की इथे येऊन एक गाईड घ्या जो तुम्हाला प्रत्येक गोष्ट खूप छान प्रकारे समजून सांगेल. गाईड 500 ते 600 रुपयामध्ये तुम्हाला येईल, पण प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक शिल्पाचे महत्त्व तो सांगून देईल इथे तुम्हाला, ज्याच्याने तुम्हाला खूप छान माहिती मिळेल. 2-3 गोष्टी इथे खूप सुंदर आहेत, जे ते म्हणतात 6D एकच शिल्प आहे ते वेगळ्या प्रकारे जर तुम्ही बघितलं तर 6 वेगळ्या प्रकारचे आणि एक 3D शिल्प आहे, छोटंसं आहे, ते तुम्हाला गाईड समजून सांगतील इथे. विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातच तुम्हाला दिसतं हम्पीमधील मुख्य आकर्षण जे आहे स्टोन चॅरियट, ज्याचं खरं नाव कलिना रथ आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिरापासून प्रेरित होऊन 16व्या शतकात राजा कृष्णदेवरायांच्या काळामध्ये हे बांधलं गेलं होतं. हे मध्यवर्ती आकर्षण आहे जे भगवान विष्णूचे जे वाहन आहे गरुड यांचे मंदिर आहे. हम्पीमध्ये अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे क्वीन्स बाथ, ज्याला राणीचे स्नानगृह म्हणू शकतो. हे एक भव्य चौकोनी इंडो इस्लामिक शैलीतील शाही स्नानगृह आहे, ज्यामध्ये एक खोलवरचा तलाव आहे, त्याच्याभोवती खांब असलेले कॉरिडोर, बाल्कनी आणि कमानीच्या खिडक्या आहेत. विजयनगर घराण्यासाठी बांधलेले आता पर्याने मला विचारलं, मामा आपण इकडे का? रचना आणि स्वच्छ गोड्या पाण्यासाठी एक अत्याधुनिक पाणी व्यवस्था आहे, जी साम्राज्याच्या शासकांच्या वैभवशाली जीवनाची झलक देते. हम्पीमधील कमल महाल हा एक आश्चर्यकारक दुमजली इंडो इस्लामिक राजवाडा आहे, ज्यामध्ये कमळाच्या कळीच्या आकाराच्या मध्यवर्ती घुमट आणि गुंतागुंतीचे कोरीव काम आहे. एकेकाळी राजेशाही महिलांसाठी एक आनंद मंडप होता, जो नैसर्गिक थंड वैशिष्ट्यांसह विजयनगर वास्तुकला प्रदर्शित करतो आणि साम्राज्याच्या वैभवाची झलक देतो. हत्तींना ठेवण्यासाठी बनवलेले हे हत्तींचे अस्तबल. विरूपक्ष मंदिराच्या जवळच असणारे हम्पीमधील अजून एक छान मंदिर म्हणजे कडलिकालू गणेश. ही 15 फूट उंची गणेश मूर्ती आहे आणि जी एकाच दगडात कोरलेली आहे. हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. नक्की तुम्ही हम्पीला जात असाल तर याला अवश्य भेट द्या. हम्पीमधील महानवमी डिब्बा किंवा दसरा डिब्बा हे रॉयल एन्क्लोजर या एरियातलं एक भव्य 3 स्तरीय दगडी व्यासपीठ आहे, जे बांधलं होतं राजा कृष्णदेवराय यांनी. त्यांनी लष्करी विजय साजरा करण्यासाठी आणि महानवमी म्हणजे आपण ज्याला दसरा म्हणतो त्या उत्सवांचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी हे बांधले होते. त्यामध्ये शाही जीवन, सैनिक आणि प्राण्यांचे समृद्ध कोरीव काम आहे, जे साम्राज्याच्या सर्वात भव्य मंच म्हणून काम करते.